So welcome students, let us start next topic, that is measurement of rate of reaction. Measurement of rate of reaction. Measurement of rate of reaction. So rate of reaction is measured by using two methods. First is chemical method, and second is physical method. Okay. First is chemical method and second is physical method. So in chemical method, so basic difference is in chemical method concentration of one of the reactant or product is determined at different time intervals at constant temperature. In chemical method, concentration of one reactant or concentration of one product is determined at different time intervals. Means after 1 minute, then after 2 minutes, or after first 0 minute, then 5 minutes, then after 10 minutes, then after from starting to end 5 minute intervals. 0 मिनिटला रेट डिटरमाइन करायचा, त्यानंतर 5 मिनिट नंतर पुन्हा 5 मिनिटाचा गॅप म्हणजे स्टार्टिंगपासून 10 मिनिटाने, म्हणजे 0ला, त्यानंतर 5ला, 10ला, 15ला, 20ला, अशा 5 मिनिटच्या टाईम इंटरवल्सने काय केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं कोणत्याही एका रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टचं ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. So in chemical method, concentration one of the reactant is determined at different time intervals at constant temperature. Okay. And in physical method, physical property of reacting system is determined at different times. Physical property of reacting system is measured at different time intervals at constant temperature. तर इथे जसं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन केलं जातं एका रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टचं, तसं इथे काय होतं आहे, जी काही रिॲक्टिंग सिस्टीम तुम्ही यूज केलेली असेल त्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी, त्या रिॲक्टिंग सिस्टीमची एखादी फिजिकल प्रॉपर्टी डिटरमाइन करायची, फिजिकल प्रॉपर्टी मेजर करायची ॲट डिफरंट टाईम इंटरवल्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून त्या रिॲक्टिंग सिस्टीमची कोणतीही एखादी फिजिकल प्रॉपर्टी मेजर करायची एका पर्टिक्युलर टाईम इंटरवलने. ओके. आता मग फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या असणार आहेत. पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी असणार आहे, दॅट फिजिकल प्रॉपर्टी इज प्रेशर. पहिली कोणती असणार आहे, प्रेशर केव्हा मेजर करणार, वेन रिॲक्टंट्स आर गॅसेस, म्हणजे जेव्हा गॅस सिस्टीम असेल, म्हणजे तुमचं your reactant and products both are in gaseous phase, then you can use pressure as a physical property
to study the rate of that particular reaction. Then second is volume. Volume in case of in liquid gas reaction. In liquid gas reaction. लिक्विड गॅस रिॲक्शन असेल, दोन लिक्विड रिॲक्ट होत आहेत, गॅस तयार होत, दोन गॅसेस रिॲक्ट होत आहेत, लिक्विड फॉर्म होते, त्या केसमध्ये काय करणार तुम्ही व्हॉल्यूम ही फिजिकल प्रॉपर्टी यूज करून रिॲक्शनचा स्टडी करणार. देन थर्ड वन इज ऑप्टिकल डेन्सिटी और ॲब्सॉर्बन्स और ऑप्टिकल डेन्सिटी ही केव्हा यूज करणार तुम्ही, केव्हा यूज करणार, वेन कलर्ड रिॲक्टंट और प्रोडक्ट, कलर्ड रिॲक्टंट और प्रोडक्ट. याच्यासाठी काय यूज केलं जातं, कलरीमीटर. वी कॅन यूज कलरीमीटर. याच्यासाठी यूज केलं जातं कलरीमीटर. एक इन्स्ट्रुमेंट असतं म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलच्या वेळेस यूज करणार आहेत TYBSCला. ॲब्सॉर्बन्स पण मेजर करणार आहेत तुम्ही सिस्टीमचा. ओके, सो कलर्ड रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असतील त्यावेळेस तुम्ही कलरीमीटरचा यूज करून ॲब्सॉर्बन्स किंवा ऑप्टिकल डेन्सिटी ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करून रिॲक्शनचा स्टडी करू शकतात. देन नंबर 5 इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल conductivity. This property is used for ionic reactions. This is for ionic reactions. This is for ionic reactions. Then next one is optical rotation. Number 5, optical rotation. When for optically active reactant or product. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी यूज केलं जातं पोलॅरिमीटर यूज केलं जातं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही मेजर करू शकतात तुम्ही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण ही पण केव्हा, लिक्विड फेज रिॲक्शनसाठी. For liquid phase reaction. Okay, and then last one is radioactivity. रेडिओ मेजर करू शकता तुम्ही. त्यासाठी कोणत्या रेडिओ रिॲक्शनसाठी. दिस इज फॉर रेडिओ इलेमेंट जर रिॲक्शनमध्ये असेल तर तुम्ही ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करू शकतात, रेडिओ ॲक्टिव्हिटी. सो देर आर 2 मेथड्स फॉर मेजरमेंट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. फर्स्ट वन इज chemical method. In this method, concentration of one of the reactant or product is measured at different time intervals at constant temperature. ह्या मेथडचा यूज करावा लागणार आहे तुम्हाला, बरोबर. ह्या मेथडचा यूज केव्हा करणार आहे तुम्ही, जेव्हा प्रॅक्टिकल करणार आहेत केमिकल कायनेटिक्सचे, त्यावेळेस जनरली ही मेथड यूज करणार तुम्ही, केमिकल मेथड. देन फिजिकल मेथडमध्ये काय होणार आहे, फिजिकल प्रॉपर्टी इज ऑफ रिॲक्टिंग सिस्टीम इज मेजर ॲट डिफरंट टाईम इंटरवल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो फिजिकल प्रॉपर्टी तुम्ही डिटरमाइन करणार आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज कोणती, जर गॅसियस सिस्टीम असेल, गॅसियस रिॲक्शन असेल तर प्रेशर मेजर करणार, लिक्विड गॅस रिॲक्शन असेल तर व्हॉल्यूम मेजर करणार, जर कलर्ड रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असतील त्यावेळेस तुम्ही ॲब्सॉर्बन्स किंवा ऑप्टिकल डेन्सिटी कलरीमीटरचा यूज करून मेजर करणार, आयोनिक रिॲक्शन असेल तर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेजर करणार, ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट्स असतील तर पोलॅरिमीटरचा यूज करून तुम्ही ऑप्टिकल रोटेशन मेजर करणार, जर लिक्विड फेज रिॲक्शन असेल तर त्याची
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा मेजर करू शकता तुम्ही. आणि रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट्स असतील तर रेडिओ ॲक्टिव्हिटी ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करून रिॲक्शनच्या रेटचा स्टडी तुम्ही करू शकता. ओके, सो लेट अस सी एक्सपेरिमेंटल मेजरमेंट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. एक्सपेरिमेंटली तुम्ही हा रेट कसा डिटरमाइन करणार ते आपण आता डिस्कस करू. Experimental procedure to determine the rate. So first point is, while measuring the rate of reaction by using experiment, we can use thermostat to study the rate of reaction. So first of all, maintain the temperature of thermostat. Maintain temperature of thermostat and record it. First of all, maintain the temperature of thermostat. Okay, then record the constant temperature of that thermostat. Thermostat काय करायचं का कॉन्स्टंट टेम्परेचरला मेंटेन करायचं, ते टेम्परेचर नोट डाऊन करून घ्यायचं. थर्मोस्टॅट अवेलेबल नसेल तर काही केसेसमध्ये इन सम केसेस वॉटर बाथ इज ऑल्सो यूज्ड, वॉटर बाथसुद्धा यूज केला जातो. देन सेकंड पॉईंट, टेकन द reactant of known concentration and volume in a container. Reactant of known concentration and volume are taken in a different containers. दोन रिॲक्टंट असतील तर दोन डिफरंट कंटेनर घ्यायचे. आता जनरली आपण काय यूज करतो प्रॅक्टिकल करताना, एक वॉटर बाथ असतो. ओके, वॉटर बाथमध्ये या दोन बॉटल्स असतात. ओके, हे कंटेनर तुमचे. ओके, दिस इज कंटेनर. सपोज हा थर्मोस्टॅट असं कन्सिडर करा तुम्ही. थर्मोस्टॅटचं कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन केलं, त्यानंतर काय केलेलं आहे, नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आर टेकन इन अ डिफरंट कंटेनर्स. हे दोन कंटेनर्स आहेत. सो टेकन इन अ डिफरंट कंटेनर्स अँड allow it to stand for 15 minutes. Okay, allow it stand for 15 minutes to maintain the constant temperature or to attain the constant temperature. काय करायचं आहे, reactant of known concentration and volume are taken in different container and allow it to stand for 15 minutes to attain the constant temperature. एक constant temperature म्हणजे वॉटर बाथचं जे टेम्परेचर असेल किंवा थर्मोस्टॅटचं जे टेम्परेचर असेल तेच टेम्परेचर हे जे बॉटलमध्ये कंटेनरमध्ये जे रिॲक्टंट घेतलेले असतील त्या कंटेनरमध्ये जे रिॲक्टंट असतील त्यांचं टेम्परेचर पण थर्मोस्टॅटच्या टेम्परेचर इतकंच व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, 15 मिनिटासाठी ते कंटेनर ॲज इट इज तसे राहू द्यायचे. ओके, सो दॅट टू अटेंड दी कॉन्स्टंट टेम्परेचर. देन मिक्स दी रिॲक्टंट्स. ओके, मिक्स the reactants and time is recorded.
हे जे कंटेनर ह्या कंटेनरमध्ये जो रिॲक्टंट असेल तो इथे ट्रान्सफर करून द्यायचा, बरोबर. हे एकमेकात ट्रान्सफर केले, मग फक्त काय असणार आहे, एकच कंटेनर असेल. याच्यात काय असणार आहे मग, रिॲक्शन मिक्सचर. ओके, रिॲक्शन मिक्सचर. मिक्स दी रिॲक्टंट्स, दोन रिॲक्टंट मिक्स केले, मिक्स दी रिॲक्टंट्स अँड रेकॉर्ड दी टाईम आफ्टर मिक्सिंग. मिक्सिंग दोन्ही रिॲक्टंट मिक्स करून द्यायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्याचा टाईम रेकॉर्ड करायचा आहे. देन डेफिनेट व्हॉल्यूम ऑफ, आता मिक्स केलेलं आहे, बरोबर. मिक्स केल्यानंतर काय करायचं, इथून व्हॉल्यूम रिमूव्ह करायचं. पिपेट घ्यायची, पिपेटने 10 ml किंवा 25 ml काय असेल किंवा 5 ml. टेक आउट दी डेफिनाइट क्वांटिटी ऑफ रिॲक्शन मिक्सचर. ओके, टेक आउट दी डेफिनाइट व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर इज विथड्रॉन फ्रॉम दी रिॲक्शन सिस्टीम अँड अनालाइज इट बाय युझिंग सुटेबल केमिकल मेथड. मग काय करायचं आहे बघा, विथड्रॉ सुटेबल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर अँड अनालाइज बाय सुटेबल मेथड. ओके. सो सुरुवातीपासून बघा काय, एक थर्मोस्टॅट या थर्मोस्टॅटचं कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करा, ते रेकॉर्ड करून घ्या. त्यानंतर रिॲक्टंट घ्यायचे 2 डिफरंट कंटेनर्समध्ये, ते कंटेनर्स थर्मोस्टॅटमध्ये किंवा वॉटर बाथमध्ये ठेवा. 15 मिनटं ते तसेच राहू द्या. त्यानंतर काय होईल, ते एका कॉन्स्टंट टेम्परेचरला मेंटेन होतील. आफ्टर दॅट ते दोन्ही काय करायचे आहेत, रिॲक्टंट मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करताना ज्या टायमाला जे मिक्स केले असतील तो टाईम रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर एका त्यानंतर काय करायचं आहे, विथड्रॉ दी व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर, विथड्रॉ दी सुटेबल व्हॉल्यूम ऑफ रिॲक्शन मिक्सचर, म्हणजे तिथून 5-10 ml काय असेल ते रिॲक्शन मिक्सचर विथड्रॉ करायचं पिपेटने अँड देन ॲनालाइज बाय सुटेबल मेथड. जनरली आपण काय करतो, टायट्रेशन यूज करून ॲनालाइज करतो, टायट्रेशन ही मेथड यूज करून ॲनालिसिस करत असतो. ओके, सो अशा पद्धतीने काय करायचं आहे, मग नंतर रिॲक्शन मिक्सचर इज ॲनालाइज बाय सुटेबल मेथड. पण बिफोर ॲनालिसिस withdraw the suitable volume of reaction mixture, okay, and arrest or freeze that reaction mixture by adding ice. म्हणजे हे जे रिॲक्शन मिक्सचर विथड्रॉ केलेलं असेल त्यात काय करायचं आहे, आईस ॲड करायचं आहे टू अरेस्ट और टू स्टॉप दी रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शन तिथे स्टॉप होतं. आईस टाकल्यानंतर काय होईल, रिॲक्शन मिक्सचरचं टेम्परेचर जे असेल ते इमिडिएटली डाऊन होईल. त्याच्यामुळे काय होईल, रिॲक्शन स्टॉप होऊन जाणार आहे. रिॲक्शन त्याला काय म्हटलं जातं, क्वेंचिंग किंवा अरेस्टिंग और फ्रीज. अरेस्ट दी रिॲक्शन और टू स्टॉप दी रिॲक्शन ॲट दी आईस. म्हणजे इथे काय करायचं आहे, विड्रॉ केल्यानंतर रिॲक्शन मिक्सचर जेव्हा तुम्ही विड्रॉ करणार आहे तेव्हा त्याच्यात आईस ॲड करायचं, म्हणजे रिॲक्शन फ्रीज करायची किंवा रिॲक्शन अरेस्ट करायची, रिॲक्शन तिथे स्टॉप करून द्यायची आणि मग त्याचं ॲनालिसिस करायचं एका सुटेबल मेथडने. ओके, देन fifth point, if physical property is measured during this study, then it is not necessary to arrest the reaction or it is not necessary to stop the reaction, because physical property is measured accurately when reaction is going on. जर तुम्ही फिजिकल प्रॉपर्टी मेजर करत असाल, ओके, फिजिकल प्रॉपर्टी मेजर करून रिॲक्शनचा रेट स्टडी करत असाल तर त्या केसमध्ये फिजिकल प्रॉपर्टी जेव्हा मेजर केली जाईल त्यावेळेस रिॲक्शन फ्रीज करायची, रिॲक्शन अरेस्ट करायची गरज नाही आहे. कारण फिजिकल प्रॉपर्टी ही रिॲक्शन जेव्हा चालू असेल तेव्हा ॲक्युरेटली मेजर केली जाणार आहे. त्यासाठी रिॲक्शन अरेस्ट करायची गरज नाही आहे. ओके, सो इन केस ऑफ फिजिकल प्रॉपर्टी मेजरमेंट, no need to arrest reaction, no need to arrest reaction, no need to arrest the reaction. Okay, then last one is from this
From this study, we get data of concentration and time. We get data of concentration and time. Then plot the graph of concentration versus time. Concentration versus time. So in case of reactant, we get this type of curve, and from the slope of this graph, we can determine rate of reaction. Okay, so this is experimental procedure to determine the rate of reaction. First, maintain the constant temperature of thermostat, record that temperature. Then reactant of known concentration and volume are taken in different containers. Keep that containers in thermostat. Allow it to stand for 15 minutes to attain the constant temperature. Then after 15 minutes, mix that reactants and record the time of mixing. Then after that, reactant of suitable volume and suitable volume of reaction mixture is withdrawn from the container, and reaction mixture is erased or freeze by adding dry ice to stop the reaction. Then that reaction mixture is analyzed by using suitable method. Generally, titration is used to analyze the reaction mixture. Suppose physical property is measured by to study the reaction rate, then there no need to erase the reaction or there no need to freeze the reaction mixture, because physical property is determined accurately when reaction is going on. And last one is, from this procedure we get data of concentration and time. Data of concentration at different times, म्हणजे different times ला जे काही concentration असेल reaction mixture त्याचा data मिळणार आहे. And from this data of concentration at different times we can plot graph of concentration versus time, and from the slope of graph we can determine the rate of reaction. So this is so simple method for determination of rate of reaction. Okay.